नमस्कार, आपलं शहर आपला आवाज या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। मी अमोल जोशी। आज आपण आलेलो आहोत सांताक्रूजमध्ये। विमानतळ आणि विमानतळाची धावपट्टी या परिसरामध्ये येणाऱ्या सगळ्या भागाला फनेल झोन असं नाव आहे। या भागातल्या नागरिकांच्या समस्या या इतर मुंबईकर नागरिकांसारख्याच असल्या तरी सुद्धा त्या काहीशा वेगळ्या सुद्धा आहेत। या भागामध्ये इमारतींच्या उंचीला मर्यादा आहेत, त्यामुळे या भागातला पुनर्विकास रखडलेला आहे। या पुनर्विकासाबरोबरच यांचे अनेक मूलभूत प्रश्न सुद्धा आहेत। या ठिकाणी विमानतळ होण्याआधीपासून आम्ही इथले रहिवासी आहोत आणि तरी सुद्धा आमच्यावर ही बंधनं का आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं सरकार का देत नाहीयेत असे प्रश्न इथल्या नागरिकांना पडलेले आहेत। विमानतळ झाल्यानंतर इथं आलेल्या झोपडपट्ट्यांचं जर पुनर्वसन होतं तर आमच्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने कधी बघणार असा देखील इथल्या नागरिकांचा सवाल आहे। आणि त्याचबरोबर ज्या भागामध्ये इमारतींच्या उंचीवर मर्यादा नाहीये त्या भागातल्या नागरिकांना ध्वनी प्रदूषणाची एक मोठी समस्या आहे। हा कार्यक्रम सुरू असताना सुद्धा अनेक विमानं इथून वरून जात आहेत, त्यावेळी प्रेक्षकांना सुद्धा या आवाजाची जाणीव होत असेल। सातत्याने अशा प्रकारचा आवाज इथले नागरिक सहन करतायत आणि संपूर्ण मुंबईकरांसाठी ध्वनी प्रदूषण सहन करण्याचं काम वर्षानुवर्ष इथले नागरिक करत आलेले आहेत। या सगळ्या प्रश्नावर उत्तरं इथल्या नागरिकांनी शोधलेली सुद्धा आहेत। या उत्तरांकडे गांभीर्याने पाहावं आणि त्यावर तातडीने अंमलबजावणी करावी, जेणेकरून इथल्या नागरिकांचे प्रश्न लवकर सुटतील अशी इथल्या नागरिकांची भूमिका आहे। या नागरिकांचे नेमके प्रश्न काय आहेत, त्यांचे मुद्दे काय आहेत, इथला पुनर्विकास का रखडलाय, त्यांच्याकडे उत्तरं काय आहेत आणि सरकार त्याकडे कशा प्रकारे गांभीर्याने पाहणार आणि ते कधी पाहणार या सगळ्याचा धांडोळा घेण्यासाठी आज आपण इथे सांताक्रूजमध्ये भेटलेलो आहोत। आणि त्यासाठी आपण व्यासपीठावर आमंत्रित केलेला आहे भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार आपल्याबरोबर आहेत। त्याचबरोबर या ठिकाणचे नागरिक विश्वजित भिडे यांना सुद्धा आपण स्टेजवर या ठिकाणी बोलवलेलं आहे इथल्या सगळ्या नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून। आणि त्याचबरोबर आर्किटेक्ट स्वाती बर्वे या सुद्धा व्यासपीठावर बसलेले आहेत। आणि त्याचबरोबर या परिसरातले अनेक नागरिक, इथल्या परिसरात राहणारे रहिवासी आणि सातत्याने ही समस्या ज्यांना भेडसावते आहे वर्षानुवर्ष आणि ज्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी हे सगळे एकत्र झालेले नागरिक हे सुद्धा प्रेक्षकांमध्ये बसलेले आहेत। आपण या चर्चेला सुरुवात करूया विश्वजित भिडे यांच्यापासून। विश्वजितजी, सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना समजावं यासाठी अगदी थोडक्यात सध्याची परिस्थिती या भागातली काय आहे, इथल्या घरांची दयनीय अवस्था झाली आहे म्हणजे नेमकं काय झालंय आणि हे नेमकं का झालंय याविषयी थोडक्यात सांगा। धन्यवाद। भारतामधल्या हवामानाने, विशेषतः मुंबईतल्या हवामानाला इमारतीचं आयुष्य 30 वर्ष असं सरकारी नियमाप्रमाणे आहे। 1960 सालापासून अस्तित्वात असलेली TPS 6 आज तिचं वय 50 वर्ष होऊन गेलेलं आहे। बिल्डिंग्स हॅव आउटलिव्ड देअर लाईफ। त्यामुळे ह्या बिल्डिंग्स पाडून नवीन बांधणं आणि हेच एक सुरक्षित उपाय याच्यावर होऊ शकतो। परंतु आत्ता असलेल्या नियमांच्या चौकटीमध्ये आम्हाला घर परत बांधता येण्याची शक्यता ऑलमोस्ट शून्य आहे आणि ह्यामुळे आम्ही अत्यंत व्यथित, दुःखी अशा स्थितीत आहोत। बिलकुल। इथल्या घरांची अवस्था नेमकी काय आहे याविषयी स्वातीजी तुम्ही सांगा। अनेक वर्षांपूर्वीच्या इमारती आहेत, त्यातल्या काही जणांची डागडुजी झाली आहे, अनेक इमारती कोसळत आहेत, अनेकांची छतं कोसळत आहेत, असे सुद्धा किस्से आम्हाला इथले कळत आहेत। तर नेमकी इथली अवस्था काय आहे? जसं भिडे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे इथल्या बिल्डिंग त्यांचं वय पूर्ण झालेलं आहे। काही बिल्डिंग तर एअरपोर्ट येण्याच्या आधीपासूनच्या इथे आहेत आणि आता त्यांचा पुनर्विकास फार गरजेचा झालेला आहे, कारण त्या 60-70 वर्ष जुन्या बिल्डिंग की त्यांची डागडुजी करण्याच्या पलीकडे गेले आहेत। त्यामुळे आता हा पुनर्विकासाचा मुद्दा खूप ऐरणीवर आला आहे असं मला वाटतं। आणि या भागात कसं आहे की पूर्वीपासून छोटी घरं होती आणि आता त्याची जेव्हा एक FSI त्यांनी यूज केला होता समजा, पण आता हे भरपूरच डिलॅपिडेटेड कंडिशनमध्ये या बिल्डिंग सगळ्या सध्या आहेत। बिलकुल। आशिष शेलारजी, यापूर्वी सुद्धा अनेकदा इथल्या नागरिकांनी हा मुद्दा वारंवार ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। भारतीय जनता पक्ष या समस्येकडे कसं पाहतो, आपण या समस्येकडे कसे पाहता? जसं भिडेंनी आणि बर्वेताईंनी सांगितलं तसा हा विषय अतिशय गंभीर आहे आणि म्हणून मुंबईत केवळ सांताक्रूज पश्चिम पुरता नाही तर पार्ला, कुर्ला, कलिना, काहीसा घाटकोपर, काहीसा जुहू या सगळ्या परिसरातील असंख्य नागरिकांना याचा त्रास सहन करायला लागतो आहे। आणि पूर्वी विमानतळ शहराच्या बाहेर होतं असं समजलं जायचं, आता शहर इतकं वाढलं आहे
की अगदी संजय गांधी नॅशनल पार्कसुद्धा काही भाग शहराचा झाला आहे आणि त्यामुळे विमानतळ ही राष्ट्रीय आवश्यकता आहे, पण विमानतळाच्या बाजूला राहणाऱ्या प्रत्येक नागरिकालाच फक्त राष्ट्रीय कर्तव्य करावं आणि बाकीच्यांना नाही, हा जो दुजाभाव आहे ह्या मुळात पहिल्यांदा तर नागरिकांच्या मनात तो रोष आहे. आणि मग भारतीय जनता पक्षाचं मत स्वाभाविकता एवढंच आहे की गेल्या काही वर्षांपासून या सगळ्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेला आवश्यक असलेल्या परवानग्या, कायदा, रूल याबद्दलचा ॲप्रोच पूर्वी नसेल. आम्ही तिथे थांबणार नाही आहोत, त्याच्या पुढे जाण्याची भूमिका आमची नक्की आहे. पण पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर राष्ट्रीय कर्तव्य फक्त आम्हीच करावं का, बाकीच्यांना असलेल्या सुविधा आम्हाला काय नाहीत, या स्वाभाविक आणि योग्य प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहेत. बिलकुल. जनतेमध्ये अनेक या भागातले रहिवासी आहेत, त्यांच्यापैकी जर कोणाला याविषयी मुद्दा मांडायचा असेल, आपल्या समस्या मांडायच्या असतील तर ते बोलू शकतात. मी अनिता आठवले. रणवेज फनेल जे आहे त्याच्यामध्ये आमची इमारत आहे. 55 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे इमारत आमची आणि फार वाईट कंडिशनमध्ये आहे. पण केवळ आम्हाला एकही मजला वाढवून मिळत नाही आहे पुनर्विकास करताना. त्याच्यामुळे आमचं होऊ शकत नाही, नवीन बिल्डिंग होऊ शकत नाही आहे. आणि 75% जास्त लोक सगळी खूप वृद्ध आहेत. तर आम्हाला ताबडतोब आमची निकड आहे की आमची नवीन इमारत व्हायला हवी, पुनर्विकास व्हायला हवा लवकरात लवकर. बिलकुल. नमस्कार, मी मोहन आंबेकर. मी कुर्ला बैलबाजार वाडी एस्टेटमधून आलेलो आहे. वाडी एस्टेट कॉलनी ही ज्यावेळेला भारत पाकिस्तान विभागणी झाली त्यावेळेला रेफ्युजी जे आले त्यांचं पुनर्वसन करण्याकरता त्या ठिकाणी बसवलेली आहे. जवळजवळ 65 वर्ष ह्या कॉलनीला झाले. 19 बिल्डिंग त्या ठिकाणी आहेत. म्हणजे जे लोक आपलं घरदार सोडून इकडे आले, ज्यांचं पुनर्वसन केलं गेलं, ते आज पुन्हा बेघर होण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. कारण फनेल झोनमुळे पुनर्विकास होत नाही आहे. आजूबाजूसुद्धा त्याच्या बाजूच्या बिल्डिंग्स किंवा छोट्या छोट्या चाळी प्रायव्हेट जागेवरती आहेत, जे बिल्डर किंवा डेव्हलपर त्याकडे ढुंकून पाहत नाही आहे, कारण फनेल झोन. मला असं वाटतं आजूबाजूला घाटकोपर परिसर आहे किंवा चुनाभट्टीचा परिसर आहे किंवा मग पार्ल्याचा परिसर, इकडे डेव्हलपमेंट होते. मुळातच कुर्ला दुर्लक्षित आहे. सगळ्यांना माहिती आहे मुंबईमध्ये कुर्ला हा दुर्लक्षित भाग पश्चिमेचा, आणि त्याच्यामध्ये विकासाचं सगळीकडे विकास सुरू असताना हा भाग अतिशय आजही दुर्लक्षित आहे. त्यामुळे याच्यावरती सरकारने निश्चितच कायदे करून किंवा याच्यावरती विशेष लक्ष देऊन इकडचा पुनर्विकास करावा. आणि लोक जीव धोक्यात घेऊन जगतात. त्या दिवशी आपल्या चॅनलने ज्यावेळेला शूटिंग त्यावेळेला केली, लोक आजही त्या स्लॅब पडतायत डोक्यात लोकांच्या, रात्री झोपू नये अशी परिस्थिती आहे. त्यामुळे निश्चितच याकडे लक्ष द्यावं अशी आम्ही विनंती करतो. संजय दोशी, फिरोजशाह रोड, नवनीत बिल्डिंग. टिपिकल प्रॉब्लम्स फेस बाय अस इज़ रेनी सीजन में लोग बाहर घूमने जाते हैं, हम भी जाते हैं, लेकिन नॉट बिकॉज वी वांट टू गो. हमारे छतों से इतना पानी बरसता है कि हमको बाहर जाना पड़ता है. अच्छा. और दूसरा, जब हमारे घर के कोई बीमार पड़ता है तो हमको टेंशन हो जाता है कि इनको नीचे कैसे उतारे, क्योंकि बिल्डिंग 2 माले की 3 माले की है जूनी, और लिफ्ट होता नहीं है. रीडेवलपमेंट के हिसाब से लिफ्ट मिल नहीं सकता हमको बिकॉज ऑफ रीडेवलपमेंट इन द फनल जोन. तो हमारे बुजुर्गों को नीचे कैसे उतारना, वापस कैसे लाना, ये बड़ा टेंशन होता है कि इनका दर्द कैसे दूर करे. उससे ज़्यादा बड़ा टेंशन ये होता है हमको. आशीष जी, जो कदम लिए आप, तो प्लीज़ टेक इट फॉरवर्ड. और खूब खूब आभार है कि इतने सालों में कोई हमारी सुनने तो आया है कम से कम. ठीक आहे. विश्वजितजी, गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या भेडसावते, मात्र आता या समस्येला एक प्रकारे व्यासपीठ मिळालेलं दिसतंय किंवा तुम्ही सगळे एकत्रितपणे घेऊन हा विषय येताय, अधिकाऱ्यांना भेटताय, पालिकेत जाताय, राज्य सरकारच्या प्रतिनिधींना भेटताय. तर आत्ताच हा विषय इतका ऐरणीवर का आलाय? गेल्या काही अनेक वर्षांचा हा मुद्दा आहे. काय असतं, शेतकरी जो असतो तो पावसाच्या आधी पेरणीचं काम तयारी करून ठेवतो. आज 2034चा DP प्रसिद्ध होणार आहे आणि त्या DP तयार करण्याची प्रोसेस आत्ता चालू आहे. आमचं हा जे अभियान आहे, हे DP जेव्हा तयार होईल तेव्हा ह्या संबंधीचे नियम त्याच्यात यावेत, त्याच्यात प्रोव्हिजन करावेत. कारण मागून तक्रार करून त्याला जागा राहणार नाही. तेव्हा जेव्हा एखादी गोष्ट तयार होतीये तेव्हाच हा प्रश्न मांडावा आणि योग्य न्याय्य त्याच्यात उपाय मिळवावेत, ह्याच्यासाठी आम्ही हे अभियान चालू केलेलं आहे. बिलकुल. आतापर्यंत त्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केलेत आणि तुम्हाला त्याच्यामध्ये किती यश येताना दिसतंय? यासाठी आम्ही मूलतः लोकांमध्ये जागृती निर्माण केली की फनेल म्हणजे काय आहे. काय होतं, पुढच्या स्टेज मागचा शाणा. आम्ही अनेकांचे अनुभव बघितले. इमारती पडायला झाल्या, त्या इमारतीवर BMC नोटीस लावतं, धोकादायक इमारत म्हणून. मग तिथले नागरिक आजूबाजूला राहायला जातात आणि तिथल्या बिल्डिंगचा पुनर्विकास होणं हे फार कठीण ठरतं. हीच वेळ आमच्यावर येऊ नये म्हणून आम्ही त्याच्यातून धडा घेतला की उद्या हा मेला तसा आमचा मृत्यू व्हायला नको, म्हणून आम्ही एकत्र आलो, नागरी अभियान चालू केलं. मी ज्या परिसरात राहतो तिथले
जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि अगदी मोकळेपणाने सांगायचं तर आमचे आशिषजी आहेत यांनी हा प्रश्न इतक्या पटकन समजून घेतला. आम्ही त्यांना एका दिवशी जाऊन भेटलो, त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडला. आम्ही त्यांना 10:30 वाजता सकाळी भेटलो आणि तुम्हाला सांगायला मला अतिशय आनंद होतो की 1:30 वाजता आशिषजींबरोबर आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनर साहेबांना भेटलो. त्यांचा प्रश्न समजून घेण्याची जी एक प्रकारची भूमिका होती त्यामुळे आम्हाला खरं तर सुखभाव मनस्थिती झाली की कोणाला तरी आपण सांगतोय आणि त्याला तो प्रश्न कळतोय आणि आम्हाला अशी खात्री आहे की त्यांच्याबरोबर त्यांच्या गायडन्सखाली काम करून आम्ही या प्रश्नाचं योग्य आणि समाधानकारक उत्तर नक्की मिळवू शकू. बिलकुल. याच विषयावर अजून काही नागरिकांना मुद्दे मांडायचे आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. माझं नाव प्रकाश जोशी, विलेपार्ले पूर्व. आत्ता बोलल्याप्रमाणे मला आणखीन एकच मुद्दा सांगावासा ठासून वाटतो तो असा की ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे वर्गकलह आणू नये की इमारती आपलं झोपडपट्टी जी आहे एअरपोर्टच्या जवळ त्यांना ज्या ज्या फॅसिलिटी मिळाल्या त्या आम्हाला मध्यमवर्गीयांना का मिळू नयेत असा कोणी विचार करू नये. त्या आम्हाला योग्य न्याय आणि सर्वांना समान न्यायाप्रमाणे आम्हालासुद्धा त्या फॅसिलिटी मिळायला पाहिजे, तरच आमचा FSI घेऊन आमच्या रिडेव्हलपमेंट व्हायबल होऊ शकेल. बिलकुल. आशिषजी, ज्या वेगाने झोपडपट्टीवासियांचं काम झालं किंवा त्यांच्या पुनर्विकासाचा पुनर्वसनाचा प्रश्न सोडवला गेला तितक्या वेगाने या सर्वसामान्य करदाते जे आहेत जे या ठिकाणी विमानतळ होण्याच्या आधीपासून सुद्धा अनेक जण इथे राहत आहेत त्यांच्या प्रश्नाकडे एक वोट बँक त्यांच्याकडे नसल्यामुळेच इथल्या राजकीय पक्षांनी पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी तेवढ्या गांभीर्याने आणि वेगाने त्यांच्याकडे बघितलं नाही असं आपल्याला वाटतं का? सगळ्यांना समान न्यायाने बघितलं पाहिजे ह्याच्याबद्दल काही दुमत नाही. आणि म्हणून मतदाता असो वा मतदाता नसो कुठल्याही राजकीय पक्षाने त्या पद्धतीने वर्गीकरण करून बघणं हे अयोग्य आहे, याच्याबद्दल दुमत नाही. पण ही भूमिकासुद्धा आपल्याला समजून घ्यायला लागेल की इट इज अ वेलफेअर स्टेट आणि वेलफेअर स्टेटमध्ये ज्या वेळेला एखाद्या कन्सेशन्स आणि कन्सेशनल स्कीम्स या गरीबातल्या गरीबाला पहिल्या असतात आणि म्हणून आपण असं म्हणता येणार नाही की गॅसची सबसिडी एकाला का जास्त नाही एकाला का कमी नाही. विषयांतर नको म्हणून त्या विषयावर मी जात नाही. मूळ मुद्दा यांचा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो हा की भारताच्या संविधानामध्ये राईट टू प्रॉपर्टी अँड राईट टू एन्जॉय द प्रॉपर्टी हे दोन्ही संविधानिक अधिकार आहे आणि त्यामुळे वेलफेअर स्टेटमध्ये सामान्य गरीब माणसाला तुम्ही एक्स्ट्रा द्या हा भाग वेगळा, पण म्हणून मला माझी प्रॉपर्टी एन्जॉय करण्याचा अन्यथा असलेला अधिकार हा का काढून घेतला जातो आहे हा त्याच्यामागचा मूलभूत प्रश्न आहे. अगोदरच्या सरकारने काय केलं काय नाही केलं ह्याच्यावर मी अर्धा तास भाषण देऊ शकतो आणि पण त्याच्यातनं हा प्रश्न सुटणार नाही आहे. आज जसं भिडे साहेब म्हणाले तो महत्त्वाचा प्रश्न आहे की 2034चा विकास आराखडा आता बनतोय, विकास नियंत्रण नियमावली आता बनते. दुर्दैव हे आहे की ज्या वेळेला एअरपोर्टच्या पुनर्विकासाचा प्रश्न अंदाजे 7-8-10 वर्ष झाली असतील तो आधी सुरू झाला त्यावेळेला तत्कालीन सरकारने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये कंपन्यांना परमिशन देऊन त्याला विशेष सुविधा देऊन तिथे प्रोजेक्ट केला, पण तो झोपडपट्टी पुनर्विकासापुरता राहिला असता तर गोष्ट वेगळी, पण तिथे पंचतारांकित हॉटेलसुद्धा आले. मग जनतेच्या मनातला रोष हा स्वाभाविक होता की त्याच वेळेला सरकारने फनेल झोनच्या पुनर्विकासाचा प्रश्नसुद्धा विचारात घेतला असता तर तो बरं झाला असता. असो, आज उपनगरामधल्या असलेल्या जुन्या सोसायट्या चाळी यांच्या पुनर्विकासासाठी एकत्रित पुनर्विकासासाठी इन्सेंटिव्ह FSI देऊन असणाऱ्या स्कीम्स DCRमध्ये नाहीच. अगदी परवा आजच्या वर्तमानपत्रामध्ये त्याची जाहिरात आली आहे की उपनगरातल्या जुन्या मुडकळीस आलेल्या सोसायट्या आणि चाळी यांच्या पुनर्विकासासाठी जसं आयलंड सिटी शहर भागामध्ये 33-7 ची जी योजना आहे तशीच 33-7A अशी योजना तेवढाच FSI देऊन पुनर्विकासाला उपनगराला सरकारने लावली. आता एकत्रित पुनर्विकास ज्याला क्लस्टर म्हणतो त्याच्यासाठी 33 हा जो शहराला लागू आहे तो उपनगराला लागला पाहिजे, त्याची नोटिफिकेशन निघाली. पण तरीही इथल्या लोकांचा प्रश्न त्या पुढचा आहे. खरं ह्या दोन्ही योजना विकास नियंत्रण नियमावलीत असल्या तरी आम्हाला उंचीच मिळणार नाही. रोडची हाईट वाढू शकते पण आमच्या बिल्डिंगची वाढू शकत नाही. एखाद्या अंधेरीच्या स्कीमचं ते स्कॅम झालं भिडेचे की अंधेरीच्या एका SRA स्कीममध्ये एअरपोर्ट अथॉरिटीच्या फनेलची चुकीची परमिशन मॅनेज करून SRAची बिल्डिंग झाली. आम्हाला चुका करायच्या नाहीत पण कायदेशीररित्या घरांच्या निर्मितीला आणि पुनर्विकासाची गैरसोय असताना
त्या क्लस्टरमध्ये बाकीच्या ठिकाणी कन्सेशन्स नसतील, पण ह्या भागातील लोकांना क्लस्टरमध्ये कन्सेशन द्यावीत. नंबर 1. नंबर 2, समजा ज्याला पुनर्विकासाला जायचं नसेल, आहे तेवढीच बांधायची असेल, त्याने स्वतःच्या खिशातून पैसे का खर्च करावे? विकासक येणार नसेल तरी स्वतःच्या खिशातूनच स्वतःची बिल्डिंग बांधावी. याऐवजी त्याला अशी इन्सेंटिव्ह स्कीम, मे बी इन द वे ऑफ FSI और मे बी इन द वे ऑफ TDR, 2 लेन सोडून बाजूला गेलं की 4, 5, काही ठिकाणी 6 इतक्यापर्यंतचा FSI आणि TDR मिळू शकतो. तर 2 लेन आतमध्ये केवळ हे फनेलमध्ये आहेत म्हणून त्यांनी पाप केलं आहे असं न बघता त्यांनाही तेवढाच TDR आणि FSI मार्केटमध्ये मॉनिटायझेशन करून त्याच्या पैशावर स्वतःच्या सोसायटीचा पुनर्विकास आहे तेवढाच सुद्धा करण्याची परवानगी मिळाली तरी दिवाळी होईल आणि त्या दिशेने सरकारची पावलं आहेत. याच प्रकारची अपेक्षा इथल्या सगळ्या नागरिकांची आहे. जर आम्हाला TDR मिळाला तर तो विकून आम्हाला इथला पुनर्विकास करता येईल किंवा इतर कुठल्या कुठल्या मार्गांनी हा पुनर्विकास करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त अजून काय काय उपाय आहेत, त्यातले कुठले उपाय हे इथे योग्य ठरू शकतात, कुठले उपाय इथे अयोग्य ठरू शकतात, या सगळ्याविषयीची चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. एक ब्रेक घेऊया. पुनर्विकासाची धाव कधी या विषयावर आपण चर्चा करतो आहोत. आपलं शहर आपला आवाज या कार्यक्रमामध्ये या भागातल्या नागरिकांची समस्या, विशेषतः पुनर्विकासाची समस्या सोडवण्यासाठी नेमके काय उपाय करता येतील आणि कुठले कुठले उपाय उपलब्ध आहेत या सगळ्याविषयी ही चर्चा आपण या भागामध्ये पुढे घेऊन जाणार आहोत. आपल्याबरोबर एक नागरिक आहेत, त्यांना काही मुद्दे मांडायचे. नमस्कार, माझं नाव श्रीकृष्ण शेवडे. माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या लोकॅलिटीमध्ये हिथ्रो एअरपोर्टचा स्टडी बघितलेला आहे. सायंटिफिकली साऊंड पोल्युशनमुळे 30% हेल्थ हॅझर्डस प्रॉब्लेम येतात, कार्डियक अरेस्ट आणि स्ट्रोकचे. तर अशा झोनमध्ये FSI जरी मिळाला तरी तो वापरता येत नाही आणि मग ते नसताना तुम्ही आणखीन हाईट मिळाली तरी परवानगी दिली तर तुम्ही आणखीन असे सिटिझन कशाला इथे बोलवायचे. तेव्हा मला तर वाटतं की फक्त 1.35 म्हणजे 35% एक्स्ट्रा जो फंजिबल नॉन ट्रान्सफरेबल आहे तशा प्रकारचा फंजिबल आणि 1 FSI एवढं जरी बांधायला दिलं, त्याचं आम्हाला कॉम्पेन्सेशन दिलं तरीही आमची योजना आम्ही त्याप्रमाणे राबवू. कॉम्पेन्सेशन TDRच्या रूपात द्यावं अशी आमची एक माफक अपेक्षा आहे. बिलकुल, TDRच्या रूपात कॉम्पेन्सेशन आम्हाला मिळावं असं त्यांचं म्हणणं आहे. अजून काही नागरिकांना या ठिकाणी मुद्दे मांडायचे आहेत. माझं नाव आनंद कामत, मी संत जनाबाई रोड पार्लेला राहतो. आमचा जो प्लॉट होता 3200 स्क्वेअर मीटर होता, त्यातला 800 स्क्वेअर मीटर TPSमध्ये म्युन्सिपाल्टीने ॲक्वायर केला आणि आम्ही ऑलरेडी त्यातला रोडचा FSI वापरल्यामुळे 1.30 ऑलरेडी कन्झ्युम झालेला आहे. आणि तर आमची अशी अपेक्षा आहे की आम्हाला जो TDR दिलेला आहे त्याचं कॉम्पेन्सेशन, जी एरिया घेतलेली आहे त्याचं कॉम्पेन्सेशन मिळावं. मी अजित अजगावकर, मी मिलन सभेला राहतो. मला एकच गोष्ट सांगायची आहे की मगाशी आशिष जे म्हणाले की रस्त्याची उंची वाढते पण बिल्डिंगची उंची वाढत नाही. त्यातला एक भाग असा आहे की रस्त्याची उंची वाढल्यामुळे बिल्डिंगची उंची कमी झालेली आहे. मी मिलन सभेला जिथे राहतो त्या ठिकाणी आम्ही रिडेव्हलपमेंटसाठी एअरपोर्ट ऑथॉरिटीला जेव्हा आम्ही या बाबतीमध्ये पत्रव्यवहार केला तेव्हा त्यांनी रस्त्याची उंची 1970 पासून 3 फूट वाढल्यामुळे आमच्या बिल्डिंगची उंची त्यांनी 5 फुटांनी कमी केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना त्या ठिकाणी जरी पुनर्विकासाची परवानगी मिळाली तरी वरचा एक मजला पूर्णपणे गेल्यामुळे त्यांना कुठे पुनर्विकास करायचा त्यांचा हा मोठा प्रश्न आमच्या सोसायटी पुढे आहे. बिलकुल, याविषयी स्वातीजी तुम्ही अधिक विस्तृतपणे सांगू शकाल. रस्त्याचा जो प्रश्न एका नागरिकाने काढला त्याबद्दल मी असं म्हणू शकीन की आजपर्यंत BMCचे जे रोड कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी असलेल्या लेअरवर वरती लेअर घालून रोडची उंची आत्तापर्यंत समजा वाढलेली आहे, पण त्याच्यामुळे प्लॉट लो लाईंग झालेले आहेत. आणि जेव्हा आपण रिडेव्हलपमेंटला एखादी बिल्डिंग जाते तेव्हा आम्हाला BMCमध्ये हे कंपल्शन असतं की प्लॉट हा रोड लेवलला केला पाहिजे आणि मग वर तुम्ही बिल्डिंग बांधली पाहिजे. त्याच्यामुळे हे म्हणतात त्याप्रमाणे प्लॉट रोड लेवलला केल्यानंतर त्या बिल्डिंगची हाईट वास्तविकच कमी होते. आणि हे जे प्रश्न आहेत तर ते आम्ही पार्ला विभागात आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या मदतीने हे सॉल्व केले की रोडची हाईट
नवीन रोड करतानाच त्यांना खणून खाली करायला लावून तिथे आम्ही थोडीफार हाईट वाचवू शकलो आहे की त्या बिल्डिंगना थोडाफार फायदा होईल. कारण रोड 1 फुटांनी जरी वर आला तरी बिल्डिंगची हाईट 3 फुटांनी कमी होते. अशा प्रमाणात कमी झाली तर आत्ता ज्या एक्झिस्टिंग बिल्डिंग आहेत त्यांचीसुद्धा उंची त्या ह्याच्यात येणार नाही. त्यामुळे पुनर्विकासाला पुन्हा हा मोठा प्रश्न निर्माण होईल. आणि जसं आपण मगाशी म्हणालो तर ह्या भागातली समस्या हीच आहे की जे फनेल आपण म्हणतोय झोन, तर त्याच्या बाहेर असलेल्या इमारतींना आज सबबमध्ये 2.7 FSI वापरता येतो आणि फनेलमध्ये ज्या आत्ता 1 FSI कन्झ्युम केलेल्या बिल्डिंग आहेत त्यांना त्याच्यावर जाता येत नाही. जसं दुसरं एक संत जनाबाई रोडचं उदाहरण आपण घेतलं, त्यांच्याच्यात 1.3 एक्झिस्टिंग बिल्डिंगचाच FSI आहे, तर त्याच्यावर त्यांना जायलाच येत नाही कारण हाईट मिळत नाही. आपण हाईट मागू इच्छित नाही कारण ते पुन्हा इंटरनॅशनल नॉर्म्सप्रमाणे हाईट आहे. त्यामुळे आपण असा एक प्रस्ताव मांडू शकतो की आम्हाला जो 2.7 समजा बाहेर FSI यूज होतो, त्यांना ॲडिशनल एरिया मिळते आणि त्यांचे जे काही खर्च आहेत की जसं कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे, TDRचा खर्च किंवा आपलं कॉर्पस फंड आहे, रेंट आहे मेंबर्सना देण्याचं, हे तिथे डेव्हलपर येऊन तो एक खर्च तो त्या सेलमधनं काढू शकतो. त्यामुळे त्याचं प्रोजेक्ट व्हायबल होतं. ते ह्या भागात होत नसल्यामुळे जो ह्या बाकीच्या गोष्टींसाठी खर्च येतो तो मेंबर्सची बिल्डिंग तेवढीच पुनर्विकास करण्यासाठी तो खर्च काढण्याच्या दृष्टीने आम्हाला एरिया मिळावा असं एक आमचं. बिलकुल, म्हणजे TDRचा एक आग्रही मागणी आहे सगळ्यांची. मात्र विश्वजितजी, या भागामध्ये अनेक अशा चर्चा सुरू आहेत की या भागामधल्या इमारतींची उंची वाढवावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू असं सुद्धा काही नेते मंडळी सांगताना दिसत आहेत. त्याचबरोबर क्लस्टर डेव्हलपमेंट आणूया आणि क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे जास्तीत जास्त आपल्याला विकास करता येऊ शकेल, हा दुसरा सुद्धा पर्याय येत आहेत. मात्र हे दोन्ही पर्याय इथल्या नागरिकांना फारसे मान्य आहेत असं दिसत नाहीये. ते मान्य नसण्याची काय कारण आहेत? मूलतः तुम्ही या प्रश्नाच्या जर कोर इश्यूमध्ये गेलात तर इथं 3 एजन्सींचा संबंध आहे. पहिली आहे एअरपोर्ट अथॉरिटी, जी इमारतींच्या उंचीवर कडक निर्बंध लागते. कारण विमानाचं उड्डाण होताना आणि विमान उतरताना ते सुरक्षित झालं पाहिजे यासाठी उंचीवर निर्बंध आहेत. आता दुसरी एजन्सी आहे महानगरपालिका, जी रस्ते तयार करते. आणि आता बर्वे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 40 वर्षामध्ये काही ठिकाणी 4.5 ते 5 फूट रस्ते उंच झालेले आहेत. आणि ही वस्तुस्थिती आहे, ही सर्वसामान्य नागरिकांना माहिती आहे. अनेक चॅनल्सनी ही वस्तुस्थिती दाखवली आहे. जो प्लॉट त्या प्लॉटमध्ये जायला रस्त्यावरून 2 पायऱ्या चढून जायला लागायचं, त्या प्लॉटमध्ये आता 5 पायऱ्या उतरून जायला लागतं. इतकी दुर्धर आणि भयंकर स्थिती आहे. कुठल्याही पक्षाला, कुठल्याही व्यक्तीला याच्याबद्दल आम्ही जबाबदार धरत नाही, परंतु महानगरपालिकेची सिस्टीम सडलेली आहे. फक्त मलमपट्टी करायची आणि रस्ता दुरुस्त करायचा, ही गेल्या 50 वर्षाची परंपरा असल्यामुळे आमच्यावर अत्यंत दुर्धर प्रसंग उद्भवलेला आहे. त्याचबरोबर अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्री ही आमची तिसरी आई आहे. एक आई आहे महानगरपालिका, तिनं आम्हाला खायला न घालता वाऱ्यावर सोडलेलं आहे. दुसरी आई आहे राज्य सरकार, तिनं आम्हाला भुकेनं पोर कोकलतंय तर त्याला 2 चमचे भात द्यायचा, असं आम्हाला थोडेसे नियम दिलेले आहेत ज्याचा आम्हाला उपयोग होत नाही. पोराला हगवण लागली आहे, त्याला औषध द्यायची, तुम्ही त्याला बदाम खायला दिलेत तर त्याचा त्याला उपयोग नाही, हे भान आत्ता सिस्टीमला नाही. आणि तिसरी आमची आई आहे एअरपोर्ट अथॉरिटी. त्या आईला तर आमची पर्वा नाही आहे. त्या आईला तिकडे 10 FSI देऊन एअरपोर्टजवळ 5 हॉटेल बांधायला पैसा आहे, पण ज्यांचा रोजच्या रोज छळ होतोय त्या नागरिकांकडे बघायला त्या एअरपोर्ट अथॉरिटीला काहीही वेळ नाही. आणि हे 3 वेगवेगळ्या लोकांच्यामुळे तो पेशंट नाचतोय, तो मरतोय, याचं कुणालाही दुःख नाही आहे. म्हणजे आता अशी जी म्हणले की राईट टू प्रॉपर्टी आणि राईट टू एन्जॉय प्रॉपर्टी, हा दिवस रात्र आमचा हक्क पायदळी तुडवला जातोय, ह्याबद्दल अत्यंत दुःख आम्हाला होतंय. आता जो तुम्ही क्लस्टरचा मुद्दा म्हणलात, क्लस्टरचा मुद्दा हा शहरामध्ये उपनगरांमध्ये उपयुक्त ठरत असेल, तो सरकारी अधिकाऱ्यांनी विचारपूर्वक केलेला आहे. परंतु मला जर ताप आलेला असताना तुम्ही मला कांजिण्यांचं औषध दिलं तर त्याचा उपयोग होणार नाही. आम्हाला इथे मुळात हाईटच वाढवून मिळत नाही आहे. हाईट वाढवून मिळत नसल्यामुळे तुम्ही दिलेला उपाय आम्हाला उपयुक्त नाही आहे. म्हणजे जसा पेशंट बघून डॉक्टर त्याला योग्य असणारं औषध देतो, त्याप्रमाणे इथला मूलभूत प्रश्न समजून त्याच्यासाठी स्पेसिफिक उत्तर याच्यासाठी दिलं गेलं पाहिजे. आणि ह्याच दृष्टिकोनातून डेव्हलपमेंट प्लॅन 2034 हा तयार होत असताना आम्ही ह्याबद्दल अभियान चालू केलेलं आहे.
बिलकुल. आशिष शेलारजी, काय सांगाल? नगरविकास खातं हे सध्या मुख्यमंत्र्यांकडेच आहे आणि त्याचबरोबर पालिका ही ज्यांनी सांगितले की ही अजून एक आमची आई आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा तुमची सत्ता आहे. तर ह्या दोन्ही दृष्टिकोनातून आतापर्यंत त्यांच्या हाती काही पडलं नाहीये, आता काय होऊ शकेल? पालिकेत सत्ता आहे नाही याच्यावर चर्चा वेगळी करू आणि निर्णय कोण करतोय, कारण त्यांनी म्हटलं की आपण कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल बोलूया नको. पण मुद्दा असा आहे की तिन्ही विषय त्यांनी मांडलेले गंभीर आणि योग्य आहेत. आणि म्हणून पहिला मुद्दा जो घेऊन आम्ही सगळेच महानगरपालिकेत पोचलो तो ह्याच मुद्द्यासाठी की महानगरपालिका आयुक्तांकडे झालेल्या भेटीत आम्ही त्यांच्या निदर्शनास आणलं की मुंबईमधल्या गावठाण आणि हेरिटेज प्रिसिंट्स हे जे मुंबई शहरातले भाग असतात त्यांनासुद्धा ते गावठाण किंवा ते हेरिटेज प्रिसिंट्स किंवा हेरिटेज स्ट्रक्चर हे शहराची आवश्यकता म्हणून ठेवलं जातं. ह्याचाच अर्थ जो माणूस त्या हेरिटेज स्ट्रक्चरमध्ये राहतो किंवा त्या प्रिसिंट्समध्ये राहतो त्याला निर्बंध पडतात त्याचं घर पुनर्विकसित करण्यासाठी. मग महानगरपालिका आयुक्तांनी एक पॉलिसी केली की अशा हेरिटेज स्ट्रक्चर किंवा प्रिसिंट्समध्ये राहणाऱ्या लोकांना मिळणारे फायद्यावर निर्बंध आहे पुनर्विकासासंबंधी, म्हणून त्यांना हेरिटेज TDR नावाची गोष्ट केली. मग त्या हेरिटेज TDRमध्ये त्यांनी तो TDR DRC विकावा, त्यातनं येणाऱ्या निधीवर त्यांच्या घराची पुनर्विकास, डागडुजी किंवा उरलेले जे काही निधी असेल ह्याचं योग्य विल्हेवाट त्यांच्या स्वतःसाठी करता येऊ शकतं. हे कंपन्सेशन दिलं. जर हेरिटेजला तुम्ही हे केलं तर तेच नॉर्म्स एअरपोर्टच्या झोनमध्ये फनेलमध्ये राहणाऱ्या नागरिकांना लावलं पाहिजे. आम्ही सगळ्यांनी ती मागणी केली. आयुक्तांनी त्याला सकारात्मक उत्तर दिलं. योग्य वेळेला भिडेसाहेब बर्वे मॅडम म्हणाल ते खरं आहे, आता DP आणि DCR बनत असल्यामुळे येणाऱ्या DCRमध्ये यांच्याच संपर्कामुळे फॉलोअपमुळे DCR फॉर अफेक्टेड पीपल स्टेईंग इन टू दी झोन अशा पद्धतीचा त्याचं नामावली काही असेल पण तो मिळणं आणि त्यामधनं स्वतःच्या सोसायट्यांचा पुनर्विकासही त्याला लागणारा निधीसुद्धा कंपन्सेट होणं, मेंटेनन्स कॉर्पस असा सगळा विषय व्हावा या दिशेने आमची वाटचाल आहे. आणि म्हणून भिडे म्हणाले ते खरं आहे, 33(9) कदाचित अन्य सबर्बच्या भागामध्ये किंवा शहरातल्या भागामध्ये उपयोगी ठरू शकते. तो प्रस्ताव आता म्हणजे मी घोषित करणं बरोबर नाही पण तो विचाराधीन नाही तर पुढे गेलेला आहे. अगदी आज 4 वाजता सुद्धा त्या विषयातली त्याबाबतची बैठक आहे. बिलकुल, ही अत्यंत सकारात्मक अशी गोष्ट आहे. याविषयीची चर्चा आपण सुरूच ठेवूया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर याविषयीची चर्चा आपण पुढे नेणार आहोत. पाहत रहा आपलं शहर आपला आवाज. पुनर्विकासाची धाव कधी या विषयावर आपण चर्चा करतो आहोत. आपलं शहर आपला आवाज या कार्यक्रमामध्ये फनेल झोनमधल्या नागरिकांचे प्रश्न आणि त्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा सोडवण्यासाठी कुठला उपाय सर्वात योग्य आहे आणि त्या उपायाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिका नेमकं काय करणार याविषयी आपण चर्चा करतो आहोत. इथल्या काही नागरिकांना याविषयी अजून मतं मांडायची. मेरा नाम है हर्षवर्धन शाह, सांता क्रूज इसी इलाके में रहता हूँ. रीडेवलपमेंट के लिए कई जगह इतने सारे प्रॉब्लम होते हैं कि जैसे कोई प्लॉट छोटा है, चौड़ाई में छोटा है, तो वहाँ फायर ब्रिगेड के लिए हमें 6-6 मीटर साइड में छोड़ना पड़ता है. उसके कारण उनका डेवलपमेंट नहीं होता है. रोड साइड एनक्रोचमेंट इतना बढ़ गया है कि रोड कंपाउंड में जाने के लिए आना जाना बहुत ये हो गया है. रोड डेवलपमेंट वगैरह भी नहीं हो पाता प्रॉपरली क्योंकि हाइट बढ़ाएंगे तो वो एनक्रोचमेंट वाले जो बैठे हैं वो सर के ऊपर आके बैठ जाते हैं. और लोगों को हमारे यहाँ कितने सारे है, अभी एक बार उनको उठाया तो दूसरी बार वापस चले आते. तो वहाँ के रहवासियों को भी बहुत बड़ा प्रॉब्लम होता है. और पहली बात जो मैंने बोला, छोटे छोटे प्लॉट को साइड 6-6 मीटर छोड़ेगा तो बिल्डिंग भी छोटा हो जाता है, उनका रिडेवलपमेंट नहीं हो पाता है. राईट. अजून काही नागरिकांना आपले मुद्दे मांडायचे, बोला. मी राजश्री आगाशे, मी विलेपार्ले पूर्व इथे राहते. सगळ्यात आधी जेव्हा आम्ही हे अभियान सुरू केलं की फनेल झोनची समस्या, तेव्हा त्याच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनच असा वेगळा होता की अनेक समस्या असतात आणि त्या समस्येमधले नागरिक असतात ते त्यांच्यावरती तोडगा काढला जातो किंवा ते तिथून बाजूला जातात. पण आमचा प्रश्न असा आहे की आम्ही वर्षानुवर्ष ह्या भागामध्ये राहतो आहोत आणि आम्ही टॅक्स पे करत आहोत आणि ज्या वेळेला एअरपोर्ट इथे आलं त्याच्या आधीपासून इथे आमची लोकवस्ती होती. टॅक्स एवढे वर्ष जर का आमच्याकडून घेतला गेला तर त्यावेळेला त्याच्यावरती उपाययोजना का झाल्या नाहीत. आमच्या सुदैवाने
सुदैवाने आज आम्हाला आपल्या चॅनलवर ह्या प्रश्नाबद्दल आमची भूमिका मांडायची संधी मिळाली आणि आशिषजींनी आम्हाला यावरती तोडगासुद्धा सुचवला. पण सगळ्यात आधी आपल्या देशामध्ये हा दृष्टिकोन डेव्हलप होणं आवश्यक आहे की अशा प्रकारच्या ज्या समस्या असतात ह्या समस्यांसाठी वेगळा दृष्टिकोन सरकार दरबारी निर्माण होणं आवश्यक आहे. जसं परदेशामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतात, त्यांनी अफेक्ट झालेल्या भागाला वेगळ्या काही सुविधा दिल्या जातात किंवा सबसिडीज दिल्या जातात, कायमस्वरूपी त्याच्यावर उपाययोजना केल्या जातात. तशा उपाययोजनांचा दृष्टिकोन या आमच्या प्रश्नाच्या निमित्ताने आमच्या देशामध्ये निर्माण झाला तर त्याचा आम्हाला जास्त आनंद आणि अभिमान वाटेल. ज्याप्रमाणे मगाशी मी म्हणालो की कुर्ला बैलबाजार विभागातील किंवा सर्वच ज्या इमारती आता आहेत त्या मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक स्थितीमध्ये आहेत. जसं आता ही चर्चा चालू आहे त्याच्यावरती विविध उपाययोजना किंवा आशिषजींनी जसं सांगितलं की आपण निश्चितच पुढे त्याच्यावरती सुधारणा करण्याच्या बैठका होत आहेत वगैरे. आम्हाला सुद्धा विश्वास आहे की ज्या पद्धतीने सरकार निर्णय घेत आहे, मुख्यमंत्री आहेत किंवा आणि ज्याचं नेतृत्व आशिषजी आता करतायत, तर याच्यावरती निश्चित एक सकारात्मक तोडगा निघेल, एक चांगले निर्णय होतील. परंतु ह्यासाठी सुद्धा काही कालावधी लागणार आहे. परंतु अशा परिस्थितीत ज्या इमारती धोकादायक आहेत, राहण्यास अयोग्य आहेत, त्यांना जसं आपण भाडेकरू इमारतींना दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध होतो किंवा हेरिटेज बिल्डिंगला दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध होतो, अशा प्रकारचा निधीसुद्धा उपलब्ध व्हावा ह्या इमारतींकरता हे फार आवश्यक आहे आणि याच्यावर सुद्धा विचार व्हावा. बिलकुल. अमोल, आता त्यांनी आगाशेताईंनी जो मुद्दा उपस्थित केला, खरा तर मूलभूत मुद्दा तिथे आहे. मी आता भिडे साहेबांशी पण हेच बोलत होतो की आपल्याकडे MRTP ॲक्टमध्ये आणि मुंबई महानगरपालिका अधिनियमात काही योजनांमध्ये एक चांगला शब्द कॉइन केला आहे, व्हायटल पब्लिक पर्पज, म्हणजे सर्वसाधारण अतिआवश्यक प्रोजेक्ट्स, त्या पर्पजसाठी केलेले प्रोजेक्ट्स. आता हा तर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय प्रोजेक्ट आहे आणि मग अशा पद्धतीच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विकासाच्या प्रोजेक्टमध्ये मगाशी यांनी पण हेल्थच्या बाबतीतला मुद्दा मांडला, अफेक्टेड काय काय होणार याचं खऱ्या अर्थाने मूलभूत लिस्टिंग केलं पाहिजे. आता आपण चर्चा करतोय हा कदाचित TDR आणि अन्य विषयांनी कदाचित प्रश्न एक पाऊल पुढे जाईल, पण त्या विभागात जन्मलेल्या बाळांना कमी ऐकण्याचाच आजार जन्मापासून का यावा, याचा अर्थ भले आज इथला माणूस राहील नाही राहील पण उद्या कोणी ना कोणीतरी येईल. याचा अर्थ हे लिस्टिंग करणं याची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं त्याबद्दल खासदारांशी पण मी स्वतः बोललो आपल्या बैठकीनंतर, आणि एक प्रायव्हेट मेंबर बिल खासदार स्वतः या बाबतीतलं पार्लमेंटमध्ये मांडतायत की ज्याच्यातून सरकारनेच अशा, कारण हा आज मुंबईचा विषय असला, दिल्लीला पण असेल, चेन्नईला पण असेल, कलकत्त्याला पण असेल, आणि त्यामुळे अशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्हायटल पब्लिक पर्पजच्या प्रोजेक्ट्समुळे अफेक्ट होणाऱ्या जनतेच्या गोष्टी कुठकुठल्या त्याचं लिस्टिंग क्रायटेरिया वेगळं करून त्याच्यावर परमनंट सबसिडी किंवा मदत अशी भूमिका काय घेणार सरकार, याबद्दलचं प्रायव्हेट मेंबर बिल आम्ही मूव्ह करतोय. हा पहिला प्रश्न. दुसरा, मगाशी रोडच्या हाईटबद्दल ताई म्हणाल्या, आता एक विषय नव्याने जो मीच गेल्या विधानसभेत प्रायव्हेट मेंबर बिल मांडून पास केलेला आहे, तो म्हणजे पूर्ण मुंबई शहराची प्लिंथची हाईट, रोड असो बिल्डिंग, ही काय असावी. खऱ्या अर्थाने आजपर्यंत दुर्दैवाने मान्य करायला लागेल की ज्या विकासकाने NOC जशा आणल्या तशा त्याला प्लिंथच्या मिळाल्या, ज्या कंत्राटदाराने वरचा टॉपलिंग्स न काढता रोड बनवले, एकावर एक पट्टा मारून केले, त्यांनी तसे केले, पण हे काही अशा प्रॉपर प्लॅनिंग नाही. इंग्रजांच्या काळामध्ये आपली जी सेंट्रल लायब्ररी आहे, एशियाटिक लायब्ररी, त्याची पहिली पायरी ही मीन सी लेवल त्यांनी केली आणि त्या पायरीवर शहर पूर्ण जर आलं तर समुद्राचं पाणी नागरी वस्तींमध्ये शिरणार नाही, समुद्र सपाटीपासून वर असेल, अशी ती पहिली पायरीची लेंथ इंग्रजांनी अपेक्षित केली की पूर्ण शहर त्या लेवलला यावं. असो, ते झालं नाही. पण मी प्रायव्हेट मेंबर बिल मूव्ह केल्यानंतर मीन सी लेवल, ज्याला आपण कॉन्टूर मॅपिंग म्हणतो, त्या कॉन्टूर मॅपिंगने प्रत्येक एरियाचा लेवल ऑफ द रोड और लेवल ऑफ द प्लिंथ ही मीन सी लेवलपासून किती असली पाहिजे ही केंद्र सरकारने कॉन्टूर मॅपिंग केली, पण राज्य सरकारशी तेव्हापासून किंवा महापालिकेशी शेअर केली नाही. ती आता शेअर करून यापुढे या नवीन DCR मध्ये कॉन्टूर मॅपिंग विल बी मेड ॲज अ मॅन्डेटरी, कंपल्सरी, आणि मग रोडची आणि प्लिंथची हाईट
हे कॉन्ट्रॅक्टर असो वा विकासक असो त्याला त्याच पद्धतीने करावी लागेल, हे बंधन येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की आता मुंबईपुरता जरी विषय सांगायचा झाला तर तातडीने ह्या DCR किंवा DP हा अफेक्टेड झोन डिक्लेअर करावा, नंबर 1. नंबर 2, त्यांना देणारे फायदे हे त्यांच्या पुनर्विकास ज्यांना करायचा नसेल किंवा करायचा असेल तरी दोघांनाही सोल्युशन देऊ शकतील अशा पद्धतीचा असावा. नंबर 3, स्वतःच्या खिशातून पैसे न घालता स्वतःच्या बिल्डिंगचा पुनर्विकास करता येईल अशी सोय असावी, इतका TDR असावा, त्यासाठी DCR प्रोव्हिजन असावं. या दिशेने आम्ही पावलं आग्रहपूर्वक उचलतो आहोत. आणि त्यामागे ही चळवळ, मला मुद्दामून असं सांगावं वाटतं की या चळवळीने हा जर मुद्दा आज ऐरणीवर आणला नसता तर कदाचित, तुम्ही आईची उपमा दिली म्हणून सांगतो की रडणाऱ्या बाळालाच आई दूध पाजते असं म्हणतात, आणि त्यामुळे तुम्ही योग्य वेळेला हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे त्याचं श्रेय खरं तर हे चळवळ चालवणाऱ्या सगळ्या नागरिकांना 100% आहे. आपण ह्याच्यावर टाळ्या वाजवल्या तरी चालतील. ज्या प्रकारे तुम्ही आर्किटेक्ट आहात आणि कशा प्रकारे शहराची रचना असायला हवी, त्याच्यामध्ये आर्किटेक्चरचा कसा विचार करायला जायला हवा याचा काहीसा स्पर्श त्या मुद्द्याला आता आशिषजींनी केला. तुमचा जो पुनर्विकासाचा मुद्दा आहे त्याच्यावर आपण पुन्हा एकदा विषयाच्या कार्यक्रमाच्या शेवटी येऊया, आपल्याकडे वेळ आता कमी आहे. आशिषजींनी आत्ता ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तोच उपाय तुम्हाला सगळ्यांना हवा आहे की ह्याच्या तुम्हाला अजून काही ॲडिशन करायची आहे, याच्यामध्ये तुम्हाला अजून काही सुचवायचं आहे, ह्याच्यापेक्षा अजून काही अधिक इथल्या नागरिकांना हवं आहे? तुमच्यासाठी आदर्श सोल्युशन ज्याला म्हणतात, अंतिम उत्तर या समस्येचं काय असावं असं तुम्हाला वाटतं? आम्ही हे अभियान जेव्हा सुरू केलं तर त्याच्यानंतर DC रूलमध्ये काय काय प्रोव्हिजन्स वेगवेगळे आहेत त्याचाही अभ्यास केला. तर त्यानुसार आमच्या असं लक्षात आलं की हा पहिल्यांदा रनवे फनेल झोन म्हणून एक डिक्लेअर करावा. त्या भागात हाईट रिस्ट्रिक्शन आहे, त्यामुळे हार्डशिप येतात, त्यामुळे तो वेगळा सर्वे करून BMCला एरिया नॉमिनेट करण्याची गरज नाही. तो एकदा फनेल झोन रिस्ट्रिक्ट झाला की त्याच्यानंतर त्या बिल्डिंगचं जे डेव्हलपमेंटसाठी काही DCRमध्ये प्रोव्हिजन्स आहेत की जसं हेरिटेज बिल्डिंगला आहे तर त्याच्या डागडुजीसाठी खर्च मिळू शकतो, किंवा उरलेला त्याच्यावरचा अनकन्झ्युम्ड FSI विकून तिथला ओनर त्या बिल्डिंगची डागडुजी करू शकतो. म्हाडा बिल्डिंग्स आहेत, आपले 3310 आहे, किंवा सेस बिल्डिंग्स आहेत मुंबई सिटीमधल्या, त्यांना जसं एक वेगळा FSI देऊन त्यांचं नियोजन होऊ शकतं त्या पद्धतीने हा झोन एकदा डिक्लेअर झाल्यानंतर इथे असलेल्या बिल्डिंगना सुद्धा असाच FSI द्यावा, जेणेकरून जी बिल्डिंग आहे त्याचाच पुनर्विकास होऊन तो जो खर्च येतो पुनर्विकासासाठी तो TDR विकून त्यांना मिळू शकेल. कारण आज ह्या भागात विकासक येत नाही कारण त्याला सेल नाही, त्यामुळे प्रोजेक्ट वायबल होत नाही त्याच्या दृष्टीने. त्यामुळे जी मेंबर्सची एरिया आहे तेवढीच डेव्हलप करून आमचा विचार आहे की तिथे डेन्सिटी वाढवायची नाही आहे, कारण तिथले जे रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर अजून मर्यादा आहेत. त्यामुळे तिथली डेन्सिटी न वाढवता या बिल्डिंगचा विकास करायचा आहे, हा मुख्य हेतू आहे. आणि ह्या सगळ्या प्रोव्हिजन्समध्ये म्हणजे आज ऑलरेडी प्रोव्हिजन्स BMCकडे आहेत, त्याचा आमचा फक्त एक नवीन परिशिष्ट म्हणा त्याच्यात ॲड होईल आणि त्यामुळे BMCवर कोणताही बोजा पडणार नाही आहे. आणि दुसरं की जसं ह्यांना काही ठिकाणी TDR दिला जातो आणि अनकन्झ्युम TDR विकायला मिळतो, तसंच काही विशिष्ट 3310 आहे किंवा 3305 आहे त्यांना रिहॅब किंवा सेल याच्यावर 10% प्रीमियम असतो की जेणेकरून तिथला खर्च कमी होतो आणि ते विकास करू शकतात मेंबर्स. तोही आमच्या इथे फनेल झोनमध्ये लागू करावा प्रीमियमचा भाग की 10% प्रीमियम आम्ही भरू, त्याच्यामुळे कॉस्ट कटिंग होईल आणि प्रोजेक्ट व्हायबल व्हायला मदत होईल की जे मेंबर्सच स्वतःची बिल्डिंग पुनर्विकास करणार आहेत. बिलकुल. विश्वजितच्या अनेक ठिकाणी त्या इमारतींचा पुनर्विकास आणि त्या पुनर्विकासातून बिल्डरला होणारा फायदा आणि त्याच्यातून तो इतरांना विकू शकेल हे जे सर्वसाधारण गणित असतं हे गणित तुम्हाला नको आहे. आणि त्याचबरोबर कारण ते शक्य नाही आहे या परिसरामध्ये, आणि त्याचबरोबर पुनर्विकासाची जो मूळ खर्च आहे तेवढाच फक्त निघावा यासाठी हा सगळा संघर्ष तुमचा चाललेला आहे. तर या निमित्ताने जाता तुमचं काय आवाहन असेल
काय मुद्दे आहेत की ज्याच्याकडे आता अत्यंत गांभीर्याने आणि प्रायोरिटीने लक्ष देण्याची गरज आहे? बर्वे मॅडम जसं म्हणल्या त्याप्रमाणे मुंबई एअरपोर्ट रनवे फनेल झोन हा एरिया आधी डेसिग्नेट केला पाहिजे. हा पेशंट वेगळा आहे, राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, नोकरशाहीने लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्या पेशंटला त्याच्या आजारावर उत्तर दिलं पाहिजे, त्याच्या आजारावर औषध दिलं पाहिजे. मग तो उपाय 1, 2, 3 जे असतील ते विचारपूर्वक ठरवता येतील, परंतु मूळ रोग हा जर लक्षात आला तर त्याच्यावर उपाय शोधता येतील. आणि एक लक्षात घ्या की हे एअरपोर्ट येती 100 वर्ष अस्तित्वात राहणार आहे. नवी मुंबई एअरपोर्ट झालं तरी ह्या विमानतळाचं महत्त्व कमी होणार नाही आणि विमानतळ बंद करा वगैरे अशा मूर्खपणाच्या मागण्या आम्हाला करायच्या नाहीत. त्यामुळे हा विमानतळ पुढची 100 वर्ष जेव्हा लागू राहील, उद्या लक्षात घ्या की 2050 साली मुंबईमध्ये सगळीकडेच 5 FSI मिळेल. त्या प्रमाणात ह्या फनेल झोनला विशिष्ट कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे. म्हणजे असं म्हणाल की आता तुम्हाला 2017 साली दिलं, आता तुम्ही तेवढ्या जेवणावर आयुष्य काढा, जमणार नाही. आम्ही इतर नागरिकांसारखेच या देशाचे नागरिक आहोत, तेव्हा आम्हाला समान वागणूक मिळाली पाहिजे. त्यामुळे आत्ता फॉर्म्युला करताना आत्ता शहरामध्ये 2.7 FSI देता, त्या प्रपोर्शनमध्ये फनेलला जर तुम्ही 5 FSI दिलात तर पुढे येणाऱ्या FSIच्या प्रमाणात कायमच आम्हाला FSI मिळत राहील अशी अत्यंत मूलभूत तरतूद यावेळेला झाली पाहिजे. आणि ही तरतूद झाली तर अशा अभियानांमध्ये वेळ न घालवता इतर चांगल्या कन्स्ट्रक्टिव्ह कामांमध्ये, इतर नागरी समस्यांमध्ये नागरिकांना लक्ष घालून आपलं शहर सुंदर आणि 21व्या शतकातलं खरं शहर बनवायला आम्हाला मदत होईल. बिलकुल. आशिषजी, शेवटी जाता आता आपण काय सांगाल? आपण याच्यावर उपाय सुचवलेलेच आहेत, या सगळ्या नागरिकांची सातत्याने आपण संपर्कात पण आहात. या सगळ्यात जे काही ॲडिशन आलेले आहेत त्याविषयी आपलं काय म्हणणं आहे आणि सरकार म्हणून आपण या ठिकाणी काय आश्वासन द्याल? उपाय तर ह्यांनीच सुचवलेत, मी फक्त ते ॲडव्होकेट केलेत आणि म्हणून त्या पद्धतीच्या जे उपाय सुचवलेत त्याच्याबद्दल सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मी 100% याबाबत आश्वस्त करू इच्छितो आपल्या माध्यमातून, आपलं शहर आपला आवाज या कार्यक्रमातून समस्त मुंबईकरांना की डिस्क्रिमिनेशन हा आज जो या भागातील नागरिकांना अन्य भागातील नागरिकांच्या पेक्षा केला जातो तो समूळपणे काढण्यासाठी पुनर्विकसित आवश्यक असेल किंवा नसेल, पण स्वतःच्या विकासाला स्वतःच्या खिशातून पैसे न घालता निर्माण होणाऱ्या हार्डशिपला कंपन्सेशनच्या माध्यमातून आयडेंटिफाईड झोन निर्माण करून परमनंट सोल्युशन, नॉट ओनली ॲज यू राईटली सेड की नंबर ऑफ FSIवर किंवा TDRवर न टाकता प्रचलित त्या वेळेला असलेल्या धोरणाप्रमाणे वर्डिंग केलेलं विकास नियंत्रण नियमावलीतलं कलम आणि आवश्यकता आणेपर्यंत हे अभियान थांबणार नाही. त्यापर्यंत मी 100% या जनतेबरोबर साथ देईन आणि ते मिळवीनच आणि सरकार त्याला सकारात्मक राहील याबद्दल माझ्या मनात दुमत नाही. पुनर्विकासाची धाव कधी या विषयावरची ही चर्चा आपण ऐकलीत. पुनर्विकास या शब्दामध्ये मूलतः विकास हा शब्द अंतर्भूत असल्यामुळे ज्यावेळी एकानी 100 पावलं पुढे जाण्याला विकास म्हणत नाहीत, तर 100 जणांनी एक पाऊल ज्यावेळी पुढे जातं त्यावेळी त्याला खऱ्या अर्थाने विकास म्हटलं जातं. त्यामुळे या सगळ्यांना घेऊन सरकार पुढे जाईल, या सगळ्यांचे प्रश्न जे अनेक वर्षांपासून खोळंबलेले आहेत ते विचारात घेतले जातील असं आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आगामी विकास आराखड्यामध्ये याचा अंतर्भाव होईल आणि लवकरात लवकर या समस्येचा उपाय शोधून त्या समस्येचं उत्तर शोधण्यासाठीचा प्रवास सुरू होईल, त्यासाठीची प्रक्रिया सुरू होईल अशी आमची अपेक्षा आहे. आणि या सगळ्या प्रवासावर झी 24 तासचं यापुढे सुद्धा सातत्याने लक्ष असणार आहे आणि त्याबाबत सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचं आणि त्याचा फॉलोअप घेण्याचं काम सुद्धा झी 24 तास सातत्याने करत राहणार आहे. तूर्त धन्यवाद सगळ्यांचे. या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात आणि इतक्या महत्त्वाच्या प्रश्नांवर या ठिकाणी चर्चा केलीत आणि उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलात त्याबद्दल. आपलं शहर आपला आवाज या कार्यक्रमामध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.